नमस्कार मित्रांनो, मी जिज्ञेश. आज पुन्हा एकदा युट्यूबवर तुमच्यासाठी मी एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलोय. जसं आता मार्केटमध्ये एकदम ट्रेंडिंगवर विषय चालू आहे तो म्हणजे गोल्ड ऑन EMI या लोनवर गोल्ड. तर याबद्दल मी पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला देतोय. तर ही माहिती नक्कीच तुमच्या फायद्याची असेल या तुमच्यासोबत कोण दुसरे व्यक्ती असेल तुमच्या ओळखीची जी गोल्ड घेणार असेल तर त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्या माहितीमध्ये थोडीशी भर पडेल. असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी कायम घेऊन येत असतो. तर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, तर माझे पुढचे येणारे व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. व्हिडिओला मी सुरुवात करतो मित्रांनो की गोल्ड ऑन EMI. तर गोल्ड ऑन EMI नक्की काय असतं आणि ह्याच्याबद्दल तुम्हाला मार्केटमध्ये त्याची किती माहिती आहे मला माहिती नाही, पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तर तुमच्या माहितीमध्ये एक भर पडेल याच्यात. तर मित्रांनो, गोल्ड ऑन EMI, तर गोल्ड ऑन EMI अशी सिस्टम ऍक्च्युअल मध्ये मार्केटमध्ये हयात आहे का? तर मी जेव्हा चेक केलं तेव्हा RBI मध्ये ह्याच्याबद्दल अशी डिटेल आहे की RBI कडून कोणत्याही प्रकारचं ह्याला अप्रुव्हल नाहीये गोल्ड ऑन EMI. तर आपल्या इकडे इंडियामध्ये गोल्ड हे EMI वर कधीच भेटत नाही. दुसरी गोष्ट राहिली की आता ते तुम्ही म्हणाल की बाकी सोनार लोक या बाकी लोक देतात गोल्ड ऑन EMI. तर गोल्ड ऑन EMI नसतं ते मित्रांनो, ते तुम्हाला पर्सनल लोन तुमच्या नावावर करून देतात, जे तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होतं लोन, आणि ते लोनचं पेमेंट तुम्ही त्या ज्वेलर्सला करताय आणि ज्वेलर्स त्या बदल्यात तुम्हाला सोनं देत असतो. जे सोनं हे आहे ते EMI वर नसतं भेटत, तर ते गोल्ड लोन जे तुमचं झालंय ते तुमचं पर्सनल लोन झालेलं असतं मित्रांनो. तर ही सिस्टम कशी आहे ऍक्च्युअली, ह्याच्यात फायदा आहे की तोटा आहे, तर मी दोन्ही गोष्टी तुम्हाला समजावायचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर जेव्हा तुम्ही सोनाराकडे जाता, ज्या सोनाराने हे स्कीम या ही सिस्टम ठेवलेली असते गोल्ड ऑन EMI, तर गोल्ड ऑन EMI हे असं आहे मित्रांनो की तुम्ही सोनाराकडे जाल, तो एक सर्टन डॉक्युमेंट मागतो तुमच्याकडे, तुमचा सिबिल स्कोर चेक करतो, त्याच्याकडे एक फायनान्स कंपनीचं एक सपोर्ट सिस्टम असते, ज्याच्यात त्या फायनान्स कंपनीच्या कनेक्शन्स असतात 10 ते 15 बँकेमध्ये, जे तुमचे फायनान्स बॅकग्राऊंड, तुमची सॅलरी स्लिप आणि तुमच्या डेटाबेस बघून ती लोक त्या 15 कंपन्यांना बँकेंना अप्रोच करतात. त्या 15 बँकेपैकी जे 2 ते 3 बँकेचा अप्रोच तुम्हाला येईल, त्याचं ते लोन तुम्हाला सांगतात की तुम्हाला या बँकेचा अप्रोच आलाय, एवढ्या पर्सेंटेजवर लोन आहे, जे तुमचं पर्सनल लोन होतं. त्या पर्सनल लोनचं पेमेंट तुमच्या पर्सनल अकाउंटवर 1 ते 2 दिवसात येते या 3 दिवसात येतं. त्यानंतर तुम्ही ते पेमेंट सोनाराला करत असता आणि मग सोनाराचं ते सोनं तुम्हाला देत असतो. त्यात गोल्डवर कोणत्याही प्रकारचा EMI या गोल्डवर कोणत्याही प्रकारचा फायनान्स होत नसतं. तो जो फायनान्स होत असतो तो तुमचा पर्सनल फायनान्स होत असतो. तर मित्रांनो, ह्याच्यात तोटा कोणता आहे? तर ह्याच्यात तोटा असा आहे की तुम्ही सोनाराकडून जेव्हा फायनान्स कंपनीला अप्रोच करता, तर जेव्हा फायनान्स कंपनी तुमचा डेटा घेते, ती डेटा ते त्यांच्या ऍपवर या त्यांच्या जो पण डेटाबेस असेल त्याच्या थ्रू ती लोक ते 15 बँकेंना शेअर करतात. तर 15 बँकेपर्यंत जेव्हा तुमचा हा डेटा पोहोचतो, तेव्हा ते 15च्या 15 बँका तुम्हाला व्हेरिफिकेशन स्टार्ट करतात. जेव्हा तुमच्या अकाउंट बद्दल व्हेरिफिकेशन स्टार्ट होतं ना मित्रांनो, तेव्हा तुमचा सिव्हिल स्कोर पडायला सुरुवात होतो. बिकॉज एका वेळेला 5 बँकेमध्ये तुमची लोनची इन्क्वायरी ओपन होते. तर ह्या गोष्टीचा देखील तुम्ही लक्षात घ्या की ह्याचा तुमच्या फ्युचर लोनसाठी किती मोठा तोटा आहे. तर ही गोष्ट झाली आहे एक मायनस पॉईंट. ह्याच्यात प्लस पॉईंट मित्रांनो तसं मला जास्त काही दिसत नाही. प्लस पॉईंट एकच असतो की एखाद्या व्यक्तीच्या घरी काही अडचणी असतील आणि त्यांना सोन्याचा दागिना काही लग्नासाठी वगैरे या काही अडचणींसाठी घेणंच आहे कंपल्सरी, तेव्हा तुम्ही लोन करून सोनं घेणं ठीक आहे, आम्ही समजू शकतो की त्याच्यात तुमचा काहीतरी पर्सनल इश्यू आहे त्यामुळे तुम्हाला घ्यावं लागेल. पण माझं पर्सनल सजेशन असं असतं की सोनं हे कधी लोनवर घेण्याची गोष्ट नाहीये. हे मी ऑलवेज माझ्या कस्टमर्सला या माझ्या ओळखीमध्ये जे पण असतील त्यांना सांगत असतो. कारण की सोनं हे आपण जेव्हा खरेदी करत असतो त्यामागे 2 ते 3च कारण असतात. एक असतं आपल्या फ्युचरचं इन्व्हेस्टमेंट, दुसरं असतं की तो आपण एक दागिना म्हणून परिधान करत असतो, ज्याच्यात आपला पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होते या एक छान लुक देतो, आणि दुसरी मेन गोष्ट त्याच्या मागे आपल्या इकडे इंडियन मेंटॅलिटीनुसार इन्व्हेस्टमेंटच असते. तर इन्व्हेस्टमेंट ही कधी कर्ज काढून करायची गोष्टच नसते मित्रांनो. इन्व्हेस्टमेंट ही ऑलवेज आपल्याकडे असलेल्या एक्सेसिव्ह मनी मध्येच केली जाते. तर लोन घेऊन तुम्ही सोनं घेणं हे मला तरी कधी पटत नाही. हा, जर तुमची गरज आहे, तुमची आवड आहे, तुमचा चॉईस आहे शेवटी तो. पण मग सोनं लोनवर घेऊच नाही का? तर घ्यावं, कोणी घ्यावं, ज्यांना बिझनेस करायचा आहे, ज्यांना स्वतःचं काहीतरी स्टँड करायचं आहे मार्केटमध्ये, त्यांनी नक्की जर सोन्या रिलेटेड तुम्ही बिझनेस करणार असेल तर तुम्हाला लोन घेणं भाग्य आहे. मी लोन घेऊन सोनं घेणार. बट जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून एक जस्ट एक एंड कस्टमर म्हणून जर घेणार असाल, तर माझ्या मते ते तोटा असतो का? तर तुम्ही बघाल तर पर्सनल लोनवर रेट ऑफ इंटरेस्ट मिनिमम 9.5%, 10%, 11%, 12% डिपेंड ऑन तुमच्या सिव्हिल स्कोरनुसार तो रेट ऑफ इंटरेस्ट लागत असतो. तर या रेट ऑफ इंटरेस्टवर तुम्ही सोनं घेणार आणि जर तुम्ही परतफेड नाही करू शकला, या काही प्रॉब्लेम्स आले, या कोणते इश्यूज आले, तुम्हाला सोनं विकावं लागलं, तर त्या मुवमेंटला तेवढा सोन्याचा भाव क्विकली वाढलेलाच असेल असं नेसेसरी नाहीये मार्केटमध्ये. तर मग त्या मुवमेंटला जेव्हा तुम्ही विकाल तेव्हा तुम्हाला तो मुद्दल पूर्ण येण्याची तेवढी गॅरंटी नसते. मग त्यात तुमचा तो रेट ऑफ इंटरेस्टचाही लॉस झाला. इव्हन तुम्ही जे
चार्जेस आहेत लोन करण्यासाठीचे ते पे करणार, त्याचा देखील लॉस आहे. तर याच्यात बऱ्याच गोष्टींचे लॉस आहेत. फायदा एकच आहे की तुम्हाला त्या मुवमेंटसाठी एखादं सोन्याची वस्तू पाहिजे, एखादा दागिना पाहिजे, तो तुम्हाला भेटतो. पण माझं पर्सनल सजेशन तुम्ही घ्याल तर माझ्या मते तरी लोनवर गोल्ड घेणं हे मला तितकंसं पटत नाही. आणि जर तुम्हाला गोल्ड ऑन EMI अशी स्कीम कोणी सांगत असतील तर त्याच्या मागे हे तथ्य नक्की तपासून बघा. हे 100% तुम्हाला ही मी जी गोष्ट सांगतोय तुम्हाला हे तसंच आहे. पर्सनल लोन होतं, पर्सनल लोनवर तुम्हाला ती गोल्डची वस्तू तुम्हालाच घेणं असतं. सोनार ह्याच्यात फक्त तुम्हाला त्या फायनान्स कंपनी बरोबर मीटअप करून देतो. पण तुम्ही स्वतः जर ही गोष्ट कराल तर तुम्ही एकाच बँकेला अप्रोच कराल, एकाच बँकेला अप्रोच करून तुमचं लोन होणार असेल तरच तुमचे डॉक्युमेंट प्रोसीड होतील, तरच तुम्हाला त्या गोष्टींचा तुमच्या सिबिल स्कोअरवर इफेक्ट होईल. जर तुमचे एका वेळेला 10 बँकेमध्ये डॉक्युमेंट जाणार असतील तर नक्की तुमच्या सिबिल स्कोअरवर याचा इफेक्ट होणार आणि तुमच्या फ्युचरमध्ये जेव्हा तुम्हाला गरज असेल आणि लोन करायचं असेल त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला बघायला भेटेल. कारण की सिबिल स्कोअरचा इफेक्ट हा होतो की तुम्हाला फ्युचरमध्ये लोन घेताना प्रॉब्लेम होतो. दुसरं असतं की त्याच्यात रेट ऑफ इंटरेस्टवर मोठा फरक पडतो. जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तुम्हाला कमी रेट ऑफ इंटरेस्टवर कोण नंतर लोन देत नाही. तर नेक्स्ट टाइम जेव्हा सोन्याची खरेदी करायला जाल आणि जर तुम्हाला कोण गोल्ड ऑन EMI या गोष्टी सांगत असेल तर या गोष्टी नक्की तपासून बघा. आणि ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र आणि फॅमिलीमध्ये ही गोष्ट शेअर करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.